नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर प्रांत कार्यालयातील एका क्लार्कवर आणि एका शिपायावर अँटी करप्शन ब्युरो सोलापूरची कारवाई झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून कुजबूज सुरू आहे की प्रांत कार्यालयामध्ये अनेक प्रकारानं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गानं अडवणूक केली जाते. आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत. त्यांनाही असाच काहीसा अनुभव आला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपण जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीनं प्रांत कार्यालयाकडून अडवणूक केलेली आहे ते. काय नाव तुमचं? माझं नाव बाहुबली राजाराम सावळे, राहणार सरकुली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आज मी 2099 सालाला रजिस्टर साठकत 401 गट नंबर 459 ह्याची रजिस्टर साठकत करून घेतली असताना त्यांच्या वारसाने एजंट लोकांनी वारसं बोगस लावून खरेदी केली चालूला. आणि तीच आज मी न्याय मागत असताना महसूल विभागाला आपलं नायब तहसीलदारकडं ज्या वारसाला जिनी नावं लावली बोगस, ती वारसं हजर न राहता तिथं त्यांनी खरेदी करून माझ्या विरोधात निकाल दिला. हजर न राहता तिथून न्याय मागण्यासाठी प्रांत ऑफिसला इथं अपिली केल्यानंतर इथं सुद्धा बाबा त्यांच्या विरोधात मी नावं घेऊन अपिली कागदपत्र पुराव्यानिशी चौकशी करून मला न्याय मिळावा. माझ्यापाशी पुरावायचा रजिस्टर साठकत कुळम 4 कब्जा पावती आज तागायत मी शेतसारा भरतोय. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना माझ्यावर अन्याय झाला. अशा ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांवर ह्या प्रशासन महसूल विभागाला काय गौडबंगाल चाललंय ह्याची बी माझ्यावर अन्याय झाला आहे, तसं दुसऱ्यावर होणी ह्याच्यासाठी मी आज न्याय मागण्यासाठी आलो. माझ्यावर अन्याय झाला आहे अशा कार्यालयानं पुनर्विचार करावा. ह्या गोष्टीवर माझ्यापाशी आज तागायत शेतसारा भरलेल्या पावत्यासुद्धा पुरावासुद्धा आहे. एक मिनिट. माझ्यावर अन्याय झाला. हिथं जी काय गोष्टी पैसे देऊन महसूल विभागाला जी काय गोष्टी गोरगरिबावर खरा न्याय मिळत नाही, पैशातून गौडबंगाल चाललंय, ह्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्यामुळे ह्या गोष्टी होते. त्या काल जी 2 गावली ती एक मेटकरी आणि ती मोहिते म्हणून ह्यांच्यावर कोणा तर वरलेल्यावर हात असल्याशिवाय अशा काही गोष्टी होत नाही. त्या खरा न्याय मिळत नाही. पैशाच्या गोष्टीवर मी सुद्धा मागंदी एकदा ह्या विभागीय कार्यालयाला आला असताना मी न्याय मागत असताना मला सुद्धा ही मोहिते आणि ही मेटकरी त्याला सुद्धा विनंती करतो तो माझा खरा न्याय आहे. इथं ती वारसं हजर राहिली नसताना एकतर बोगस खरेदी आणि त्यातून माझ्या विरोधात निकाल का दिला ह्याची चौकशी लागावा. त्याच्यासाठी अशा किती गोष्टी मागंदी झालेल्या आहेत त्या आणि झालेल्या बी आहेत त्या. आणि बऱ्याच गोष्टी ह्या महसूल विभागाला होते त्या आणि ज्वलंत उदाहरण आहे. ह्याची चौकशी व्हावे. ह्याची चौकशी नाही जर झाली तर उद्या कलेक्टर ऑफिसला मी निवेदन देऊन ह्यांच्यावर जोपर्यंत चौकशी लागत नाही आणि जोपर्यंत मला अन्याय मिळत नाही ह्याच्यावर मी कलेक्टर ऑफिसला उपोषण धरणार आहे. एवढीच माझी विनंती. आणि इथनं भविष्य काळात अशा काही गोष्टी होणी ह्याला वरल्या कोणा तर हात असल्याच्या ह्या गोष्टी होत्या त्या. एवढंच मला म्हणायचं. प्रांत कार्यालयामधील ज्या दोघांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना पोलीस रिमांड मिळालेला आहे. पोलीस कस्टडीमध्ये या दोघांची निपक्षपणे पोलिसांनी चौकशी करून यामागं वरिष्ठांचा किंवा इतर कुणाचा हात आहे का याचा तपास व्हावा, एवढीच मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होते. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.